मुंबईमधील घाटकोपर या ठिकाणी असून आज 1 जून 2025 आणि आज नेते म्हणा, समाजसेवक म्हणा, राजकारणी म्हणा अशा शिंदे गटाचे चर्मउद्योग कामगार सेनेचे ईश्वर जाधव आज त्यांचाही वाढदिवस आहे आणि त्यांचा काही सामाजिक काही राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस आज घाटकोपर पंतनगर या ठिकाणी साजरा केलेला आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा। ईश्वर जाधव। आपला आज काही समाजसेवक किंवा काही राजकारणी कार्यकर्ते आहेत, त्यांनी आज आपला 61वा वाढदिवस साजरा केलेला आहे। तर मी सगळ्या समाज बांधवांचं आणि जे राजकीय पक्षवाले आपले नेते मंडळी आहेत त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि जे त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला त्यांचं मी ऋणी राहील। आज आपण 61वा आज आपला वाढदिवस होता। 60 वर्ष आपले पूर्ण झाले। 60 वर्षामध्ये समाजसेवक किंवा समाजकारण किंवा राजकारण कशा पद्धतीने आपण आता हाताळत आणि आज 61 वर्षाचं पदार्पण केलेलं आहे। आता सर्वात पहिले मी वयाच्या 22व्या वर्षापासून समाजकार्य करत येतो आहे। ज्या संत समाजाची जयंती असू द्या, समाजाला एक सोबत आणण्याचं आणि ज्या समाजात आपण जन्माला आलो आहे त्या समाजात काही आपण देणं लागतो, म्हणून त्या समाजासाठी आपण काहीतरी करण्याची मनात इच्छा असते, म्हणून मी वयाच्या 22व्या वर्षापासून समाजकार्य करत आहे आणि समाजासाठी कुठल्याही गोष्टी असू द्या, गटे कामगाराचा प्रश्न असू द्या, समाजाचा काही प्रश्न असू द्या, BMCमध्ये असू द्या, सगळे प्रश्न आम्ही सोडवायचा प्रयत्न करत असतो। आपण शिवसेना शिंदे गटाचे चर्मोद्योग कामगार सेनेचे जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्हा संपर्क प्रमुख आहे। कशा पद्धतीने तिकडे कामगारांच्या समस्या सोडवता? तर आम्ही स्वाभिमानी चर्मोद्योग कामगार संघटना जी आहे, जे शिंदे साहेबांची आधारित आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि जे काही समाजांचे काही प्रश्न असतात ते जर आमच्याकडून सुटले गेले तसं आम्ही शिंदे साहेबांना सांगू ते प्रश्न सोडून घेतो आणि समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो। आपण मुंबईमध्ये भरपूर काही पद घुसवलेले आहेत, बरेच काही कार्यकर्ते केलेले आहेत आणि कशा पद्धतीने कार्य आज मुंबईमध्ये चालू आहे? कार्य असं आहे, ज्याला समाजाची जाणीव असते, समाजाची कडकड असते, तो समाजासाठी धावपळ करत असतो आणि समाजाला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करायचा असतो। समाज आपला कसा आहे, जास्त शिकलेला नाही आहे, म्हणून गटे कामगारांना जास्त त्याच्यातलं समजत नाही, म्हणून आपण त्यांना मदत करतो आणि समाजासाठी काहीतरी करण्याची मनाची आपली पण इच्छाशक्ती असते आणि मला त्याची आवड आहे, म्हणून मी समाजकार्यामध्ये अग्रेसर असतो। सर्वसाधारण कामगार कर्मचाऱ्यांनी किंवा राजकीय समाजसेवकांनी आपलं एक साधारण त्यांच्या हातानं एक बड्डे साजरा झालेला आहे। आज त्यांनी केक आणला, केक कापला आहे। कसं वाटतं आपल्याला? काय भावना सांगू शकता आपण? भावना आता ते काही शब्दात सांगू शकत नाही। आमच्या एवढे सगळे गटे कामगार त्यांनी आज इथं बोलून माझा वाढदिवस साजरा केला, मला खूप आनंद झालेला आहे आणि मी माझ्या समाज बांधवांचा फार ऋणी राहील। सा चाहू राज में जहाँ सबको मिले अन्न, छोटा बड़ा सम बसे रविदास रहे प्रसन्न। जय गुरु रविदास बसवण्याचा प्रयत्न करतो आहे। कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, नियत अगर साफ है तो घर में मथुरा काशी है। आपल्या संगती समाजसेवक आहे अण्णा अहिरे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। त्यांनी ईश्वर साहेब जाधव यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे। हे आमचे नेतृत्व आहेत, समाजभूषण आहेत आणि आम्ही ज्या समाजाला मदत करणारे नेते आहेत आणि आम्ही वेळोवेळी त्यांच्या पाठीशी उभे राहतो आणि समाजाची कास घेऊन आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा बाळगून हर वर्षी प्रत्येक समाजाच्या नेतृत्वाखाली त्यांचे वाढदिवस साजरा करत असतो आणि आमचे एकच म्हणणं आहे की त्यांनी समाजासाठी हमेशा असंच सहकार्य करत राहावा आणि समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत राहावा। त्याच्यामुळं खरोखर आम्ही त्यांचा आज वाढदिवस साजरा करत आहे आणि माझ्या समाजाच्या वतीने सर्व समाज बांधव इथं जमा झालेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी त्यांचे वाढदिवस अण्णा अहिरे स्वतः पुढाकार घेऊन साजरा करत असतो। धन्यवाद। कॅमेरामॅन रामकुमार सर, राहुल खंडीजवळ, घाटकोपर, मुंबई।